नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी घडामोड घडल्याची चर्चा रंगली आहे। नाशिक महापालिकेतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांबाबत गेल्या काही दिवसापासून विविध राजकीय चर्चा सुरू होत्या। काही नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चेमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते। या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिकमधील नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांना मुंबईतील मातोश्रीवर तातडीने बोलावले। सुमारे 5 तास चाललेल्या या बैठकीत प्रत्येक नगरसेवकाशी स्वतंत्र संवाद साधण्यात आला। त्यांच्या अडचणी, स्थानिक राजकीय परिस्थिती आणि पुढील रणनीती यावर सविस्तर चर्चा करण्यात आली। बैठकीनंतर गटनेते केशव पोरचे यांची स्पष्ट भूमिका मांडली। त्यांनी सांगितले की पक्षातील सर्व नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षाची एकनिष्ठ आहेत आणि पक्ष सोडण्याचा कोणताही निर्णय नाही। बैठकीला जिल्हा प्रमुख DG सूर्यवंशी, महानगर प्रमुख प्रथमेश गीते, गटनेते केशव पोरजे यांच्यासह 14 नगरसेवक उपस्थित होते। नगरसेविका मंगला आढाव प्रकृती अस्वस्थतामुळे उपस्थित राहू शकल्या नाही। त्यांच्या वतीने त्यांचे पुत्र रोशन उपस्थित होते। तसेच संपर्क प्रमुख रवींद्र मिर्लेकर आणि माजी खासदार विनायक राऊत यांनीही बैठकीत सहभाग घेतला। या बैठकीत पक्षाची निष्ठा कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला। उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही अफवा, दबाव किंवा राजकीय चर्चांना बळी न पडता संघटन मजबूत करण्याचे आवाहन केल्याची माहिती समोर येत आहे। दरम्यान ऑपरेशन टायगर अंतर्गत नाशिकमधील काही नगरसेवक शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा होत्या। मात्र या बैठकीनंतरच्या चर्चांना काही काळासाठी तरी विराम मिळाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे। राजकारणात पुढे काय घडणार, नाशिकमधील समीकरणे बदलणार की ठाकरे गट आपली ताकद कायम ठेवणार, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे। या संपूर्ण घडामोडीबद्दल तुमचे मत काय? नाशिकमधील हे राजकारण कोणाच्या बाजूने जाईल असे तुम्हाला वाटते? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महाराष्ट्रातील ताज्या राजकीय बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र।